मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सदस्य तथा त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने आणि तालुकास्तरीय सदस्य राजाराम बाळू चव्हाण यांनी योजनेसंदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत आढावा घेतला असून लाडकी बहीण योजना सुरू असून योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली। नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार आणि महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली। याच दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, रसगाव, त्र्यंबक, धुमोडी, अंबई, आंबोली, काचुर्ली, तळेगाव, त्र्यंबक, कळमुस्ते, पेगलवाडी, त्र्यंबक, पेगलवाडी, नाशिक, अंजनेरी, वाढोली, खंबाळे, मुळेगाव यासह अनेक गावांचा आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून घेण्यात येत असून या दौऱ्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अशासकीय सदस्य राजाराम चव्हाण देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, शिक्षक, आशा सेविका, रोजगार सेवक, डाटा ऑपरेटर आणि इतर कर्मचारी लाडक्या बहिणींचे 42,000 पैकी 29,980 फॉर्म भरून घेतले आहेत। या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय। नमस्कार, मी मारुती रंगराव चव्हाण, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मुळेगाव अंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज मुळाने साहेबांनी इथं आमची आढावा बैठक घेतली। त्या अंतर्गत असं त्यांना दिसून आले की थोडंसं काम बऱ्यापैकी झालेलं आहे, पण अजून काम वाढण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करून काम करण्यात यावं असं त्यांची सूचना आहे। त्याप्रमाणे आम्ही आढावा बैठक घेऊन त्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी आम्ही ज्या अडचणीवर त्यात मात करून लवकरात लवकर कसं काम पूर्ण होईल असं आम्ही नियोजन करून लवकरात लवकर काम हे पूर्ण करणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तालुका स्तरीय समितीचे सदस्य मी राजाराम चव्हाण, बहिरू पाटील मुळाने आम्ही आज जवळजवळ पेगलवाडी, नाशिक पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर पेगलवाडी, अंजनेरी, खंबाळा, वाडोली आणि मुळेगाव इथे सर्व ग्रामपंचायतीला भेटी देऊन लाभार्थी किती झाले, ऑनलाईन किती झाली याची सगळी माहिती घेतली। स्पष्ट बोल। साधारणतः आम्ही 3 दिवसापासून दौरा करतोय। त्या दौऱ्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका असतील, ग्रामसेवक असेल, आशा सेविका असेल, शिक्षक असेल, अतिशय चांगला त्या ठिकाणी ज्या आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या लाभार्थींचा फॉर्म भरून घेत आहे। फॉर्म भरत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहे, त्याच्यावर आमच्या अंगणवाडी सेविका मात करत आहे आणि जवळपास या त्र्यंबक तालुक्यामध्ये 70% काम होत आलेले आहे आणि सोमवारपर्यंत 30% होऊन 100% काम या ठिकाणी त्या महिलांनी मला आश्वासन दिलेलं आहे। आणि आम्ही काम करत असताना काही पोस्टमनसुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे, कारण त्याच्यामध्ये काही खात्यांचा विषय येतो, त्याच्यामध्ये 15-15 मिनिटांमध्ये ते पोस्टमनसुद्धा महिलांचे खाते खोलून देत आहे आणि 100% 42,000चा जो आमचा उद्दिष्ट आहे ते आम्ही साध्य करणार। आणि 19 तारखेला आदरणीय ह्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांची जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ती 100% ह्या तालुक्यामध्ये सक्सेस होईल आणि आमच्या लाभार्थ्यांना 19 तारखेला रक्षाबंधन दिवशी जवळपास 6,30,00,000चा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। तर मी माझ्या सर्व ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या महिलांना मी विनंती करतो की त्यांनी उर्वरित ज्या महिला असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून द्यायचा आहे आणि याचा लाभ घ्यायचा अशी विनंती करतो। माझे नाव मंगल उत्तम भगत, मी मुळेगाव येथील आशा वर्कर आहे। आम्ही येत्या 8 दिवसामध्ये 100% काम महिलांकडचं पूर्ण करून घेऊ। माझी योजना 100% राबवण्यात येईल। सर तुम्ही आता तुमचं याचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये। जर एवढे 30 लाख जर अंजनीमध्ये आले तर ती जी भगिनी आहे ती काही पैसे उडवणार नाही, पुढं ती कुटुंबाला लावणार आहे, कुणी किराणा घेईल, जे गरजेपुरती जे पैसे कुटुंबाला पाहिजे ते आणणार आहे। त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना वही नसेल, पेन नसेल, बूट नसेल, आईला भाव होत नाही मुलाचं काळजी, त्याच्यामुळे ती घेऊन येणार होते। म्हणून तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी लाडका भाऊ व्हावा लागेल। असे किती शिक्षक आहे तुम्ही? 8 शिक्षक आहे। आता 8 शिक्षकांनी काय करायचं,
एक 10 फॉर्म घेऊन जायचे होते. आणि ह्या ज्या भगिनी अंगणवाडी सेविका ज्या आहेत, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.